नमस्कार, आपल्या कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पांचे आगमन शिरसाट कुटुंबात झाले आणि आज गौरी देवीचे आगमन झाले। गौरीला पार्वतीचे रूप मानतात। तिला घरात माहेरवाशिनीचे स्थान दिले जाते। तिचे कौतुक केले जाते। छान खाऊ पिऊ घातलं जातं आणि तिचा मान सन्मान केला जातो। या गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे औसा। कोकणात खास करून ही परंपरा आजही जपली जाते। नववधूंसाठी पहिला औसा फार महत्त्वाचा असतो। पहिला औसा का महत्त्वाचा ते थोडक्यात जाणून घेऊया। औसा म्हणजे ओवासणे म्हणजेच ओवाळणे। औसा हे एक सौभाग्य व्रत आहे। शृंगार करून सुपामध्ये भोपळ्याच्या पानांमध्ये 5 प्रकारची फळे, 5 प्रकारच्या भाज्या, प्रत्येकाच्या प्रथेनुसार सूप सजवतात आणि गौरी भोवती 5 वेळा ओवाळतात। नंतर ते सूप गौरीच्या समोर ठेवतात। नवविवाहित सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरली जाते। काही ठिकाणी सुवासिनींच्या सुपात पैसे ठेवण्याची प्रथा आहे। गौरी म्हणजे आदिशक्ती। तिची खणा नारळाने ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रथेमागचा उद्देश आहे। गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन झालेल्या सुनेसाठी फार महत्त्वाचा मानला जातो। त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सूप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते। भरलेलं सूप देणं म्हणजेच ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे। नववधू सासरचे कुळ पुढे घेऊन जाणार असते, म्हणूनच सासरच्या प्रत्येक सणावारात समारंभात तिला सन्मान मिळावा, तिची सगळ्यांबरोबर या निमित्ताने ओळख व्हावी हा एक या औषाचा उद्देश असतो।